कागल तालुक्यातील केनवडे इथं अन्नपूर्णा कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। माजी आमदार संजय बाबा घाटगे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे, अरुण इंगवले, दत्ताजीराव घाटगे, राहुल देसाई, विकास पाटील, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची जिल्हा बँकेवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका करत माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला 10 हत्तींचं बळ मिळालं असल्याचं सांगितलं। एका बाजूला आपण 25 वर्षात केलेली विकास कामं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला आणि कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारी प्रवृत्ती, अशा लढतीमध्ये कागलची जनता आपल्या पाठीशी राहील असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला। त्यांनी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपू अशी ग्वाही दिली। माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सर्वसामान्यांसाठी सदैव दार उघडं ठेवत सर्वसामान्यांना स्वास्थ्य देण्याचं काम करणारे नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं असल्याचं सांगितलं। येत्या निवडणुकीत सर्वांनी एकसंघपणे राहून त्यांना उच्चांकी मताधिक्याने निवडून आणूया असं आवाहनही संजय बाबा घाटगे यांनी केलं। गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे यांनी नामदार मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाना उभारणीत केलेला उल्लेख करत राजकीय विरोधक असले तरी संजय बाबा आणि नामदार मुश्रीफ यांच्यामध्ये व्यक्तिगत कटुता कधीच आली नसल्याचं सांगितलं। यावेळी अजित पाटील, एकनाथ नार्वेकर, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, धनराज घाटगे, रणजित मडूक शिवाले यांची भाषणं झाली। मेळाव्याला भैया माने, मनोज फराकटे, सुनील सूर्यवंशी, दत्तोपंत वालावलकर, रवी पाटील, नानासो कांबळे, विकास पाटील, संजय पाटील, बाळासो तुरंबे, एवाय पाटील, दत्ता पाटील केनवडे, विश्वास दिंडोरले, काकासो सावडकर, शिवसिंह घाटगे, धनाजी गोधडे, अरुंधती घाटगे, शुभांगी पाटील, सुयशा घाटगे, धनश्री देवी घाटगे, स्वाती ढवण, वीरेन घाटगे आदी उपस्थित होते।